गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील मुख्य धरणांच्या पाणलोटात पावसानं समाधानकारक हजेरी लावल्यानं अनेक छोट्या मोठ्या प्रकल्पांसह मोठ्या धरणांमध्ये सुद्धा पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होते। आता मी आहे अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड या धरणावर 650 दशलक्ष घनफूट क्षमता असलेलं हे पिंपळगाव खांड धरण ओव्हरफ्लो झालं असून हे पाणी आता मुळा धरणाकडे झेपवलं आहे। त्याच पद्धतीनं अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या भंडारदरा धरणाचा साठा देखील 56% पोहोचला आहे, तर निळवंडे धरणातील पाणी साठा सुद्धा 25% झाला आहे। आपण जर पाहिलं तर गेल्या 15 दिवसांपूर्वी याच धरणांचा साठा अवघ्या 8 ते 9% आला होता। मात्र गेल्या 6-7 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण पाणलोटातील पाणी आता धरणामध्ये झेपावते आणि धरणांचं जी पाणी पातळी आहे त्यात वाढ होताना दिसते। एकूणच जर पाहिलं तर भंडारदरा धरणात गेल्या 24 तासात तब्बल 500 दशलक्ष घनफूट इतकं पाणी आलंय। पांजरे असेल, घाटघर असेल, रतनवाडी असेल या परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली असून हे सर्व पाणी भंडारदरा आणि मुळा धरण या दोन्ही धरणाकडे जाते आणि त्यामुळे कुठेतरी आता धरणावर अवलंबून असलेल्या बळीराजामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। एकूणच जर पाहिलं तर पुढच्या महिन्याभरात जर पावसाचा जोर असाच राहिला तर नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे, मुळा ही धरणंसुद्धा ओव्हरफ्लो होतील आणि एकूणच पुढील वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटेल। आत्ता जर आपण पाहिलं तर संपूर्ण परिसर हा हिरवागार झालेला आहे आणि धरणांमध्ये सुद्धा पाण्याची आवक जोरदार पद्धतीने सुरू आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।